नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आता तुम्ही म्हणाल आनंदाची बातमी म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तारीख फिक्स झाली का? तर ती देखील होणारच आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत म्हणजेच की ज्या योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतात, त्यातीलच पहिला हप्ता या ठिकाणी वितरण जमा झालेला आहे। या ठिकाणी बघा 569 रुपयांचा मेसेज हा आजच आलेला आहे। आज म्हणजे मी 25 तारखेला व्हिडिओ शूट करतोय, तुम्ही 26 तारखेला पाहाल। अनेकांच्या बँक खात्यावरती या संदर्भातील पैसे देखील जमा झाले आहेत। मी अनेकांना विचारलं देखील आहे आणि अनेकांनी याबाबतची खात्री देखील दिली आहे की अनेकांना अनेक लाडक्या बहिणींना ज्या ज्या या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ घेतात त्यांना आता ही गॅस सबसिडी त्यांच्या बँक खात्यावरती आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि कालच बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना, बऱ्यापैकी आपल्या महिलांना हे योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। गॅस सबसिडी ही त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे आणि यामध्ये मी आधीच सांगितलं की हा पहिला टप्पा आहे। अजूनही येत्या 4-5 दिवसांमध्ये 31 डिसेंबरच्या आधी ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यावरती ही सबसिडी जमा होणार आहे। अनेकांना मेसेज अजून आले नाहीत, परंतु 2-3 दिवसांमध्ये सर्वांचे मेसेज येणार आहेत। आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये अनेकांनी विचारला की हे पैसे नक्की जमा कोणाला होत आहेत? सर्वच लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत का? कारण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा या योजनेच्या निकषामध्ये एकच अट होती, त्या ठिकाणी म्हणजे की एकतर लाभार घेणारी महिला ही उज्ज्वला गॅस योजना, आता मी या ठिकाणी बघा तुम्हाला क्लिअर समजावतो की आपली ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा या योजनेमध्ये काय अटी सांगितल्या होत्या? तर या अटींमध्ये दोनच अटी दिल्या होत्या। यामध्ये पहिली अट काय होती की एकतर लाभ घेण्यासाठी महिला ही उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थी असावी। कोणती? उज्ज्वला गॅस योजना अथवा संबंधित महिला म्हणजेच की पात्रतेमध्ये ती महिला लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेणारी असावी। एकतर उज्ज्वला गॅस योजना किंवा लाडकी बहीण योजना, या दोन योजनांपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये ती महिला त्या ठिकाणी पात्र असावी। महिला महिला एक मिनिट महिला ओके। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय बघा, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वच पात्र महिला ठरल्या का? तर असं नाही। यामध्ये जे गॅस कनेक्शन आहे ते लाडक्या बहिणींच्या नावावरती असणे आवश्यक होते। तुमच्या घरी जे गॅस कनेक्शन कोणतेही असू द्या, HP असू द्या, इंडियन असू द्या किंवा आपलं भारत गॅस असू द्या, ते गॅस कनेक्शन हे स्वतः त्या महिलेच्या नावावर असणे आवश्यक होतं। आणि मग या महिलेच्या नावावर असल्यानंतर त्या महिला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी थेट पात्र ठरत होत्या। परंतु आता जी सबसिडी जमा होत आहे ती फक्त आणि फक्त उज्ज्वला गॅस योजनेमध्ये ज्या महिला आहेत त्यांनाच ही सबसिडी जमा झाली आहे। इतर महिलांना अद्याप सबसिडी जमा झाली नाही। आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपूर्वीच या संदर्भातील 50 कोटी रुपये वितरणाचा GR आला होता आणि त्या GR नंतर हे पैसे जमा होणार याची खात्री होती, परंतु अधिकृतपणे बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात कधी झाली आहे? तर आजपासून म्हणजेच की 25 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सबसिडी तुमच्या बँक खात्यावरती जमा झाली का? किती रुपये जमा झाले? कमेंट करून नक्की सांगा। आणि लक्षात सांगतो परत एकदा तुम्हाला की हे पैसे फक्त आणि फक्त ज्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांना जमा झाले आहेत, इतरांना अजून पैसे आले नाहीत। याबाबतची अपडेट आल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळणार आहे। तेव्हा पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा। जय महाराष्ट्र।